नमस्कार, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. मित्रांनो, आज मी एक अशी पावती पाहिली जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलंय. आपण लहानपणापासून पुस्तकात वाचत आलो की भारत एक कृषीप्रधान देश आहे, पण ही पावती वाचल्यावर तुम्हाला वाटेल की आपण शेतकरी छळप्रधान देशात तर राहत नाहीये ना. छत्रपती संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याने 1262 किलो कांदा पिकवला, रात्रंदिवस एक केला आणि जेव्हा तो विकला तेव्हा त्याला नफा झाला नाही, मुद्दल सुटली नाही. उलट त्याला स्वतःच्या खिशातून व्यापाऱ्याला 1 रुपया द्यावा लागला. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. शिल्लक रक्कम उणे 1 रुपया. नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊया. नाव आहे प्रकाश गलधर, राहणार बारुडी, तालुका पैठण. तारीख 3 मे 2026. प्रकाशजींनी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला 12 क्विंटल 62 किलो कांदा विक्रीसाठी आणला. आता गणित बघा, त्यांना भाव मिळाला 100 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे एका किलोला फक्त 1 रुपया. 12 क्विंटलचे झाले 1262 रुपये. पण खर्च किती? गाडी भाडं 500 रुपये, गोणी खर्च 550 रुपये, हमाली 125 रुपये, तोलाई भराई वारई सगळं धरून एकूण खर्च झाला 1263 रुपये. उत्पन्न 1262 आणि खर्च 1263. जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याला आपल्याच पिकाची अंत्ययात्रा काढण्यासाठी खिशातून 1 रुपया द्यावा लागला. ही शरम कोणाची? आता काही प्रश्न थेट त्या लोकांसाठी जे सत्तेच्या उपदार खुर्च्यांवर बसलेत. शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही 100 रुपये क्विंटलने घेता आणि त्याच वेळी शहरातल्या चकचकीत मॉलमध्ये तोच कांदा 50 रुपये किलोने विकला जातो. मला सांगा, हा मधला 4900 रुपयांचा डोंगर कोणाच्या खिशात जातोय? शेतकऱ्याला कवडीमोल भाव आणि ग्राहकाची लूट, हा मधला दलाल नेमका पोचतोय कोण? निवडणुकीच्या प्रचारात जेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू अशा वल्गना केल्या जातात, तेव्हा मोठी मोठी भाषणं ठोकणारे आता तोंड का लपवून बसलेत? आज उत्पन्न दुप्पट होणं तर लांबच राहिलं, पण खिशातला 1 रुपया सुद्धा व्यापाराला देऊन यावं लागतंय. यावर तुमचं मौन काय सांगतं? एक धक्कादायक वास्तव सांगू. जेव्हा एखाद्या नेत्याचा पगार वाढवायचा असतो ना, तेव्हा संसदेत किंवा विधानसभेत पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एका मिनिटात एकमताने निर्णय होतो. तिथे कोणी बजेट पाहत नाही, कोणी गरिबी पाहत नाही. मग माझ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळवण्यासाठी, त्याचा हमी भाव MSP मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे समितीवर समित्या का बसवल्या जातात? जीवनावश्यक वस्तूंचा कायदा, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, फक्त शेतकऱ्याला लुटण्यासाठीच बनवलाय का? जेव्हा दर वाढतात तेव्हा तुम्ही निर्यात बंदी घालता, पण जेव्हा दर पडतात तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर का सोडता? तुम्हाला वाटत असेल की कांदा रडवतोय, पण सरकार आणि प्रशासनाने नीट कान उघडून ऐका. तुम्ही कांदा नाही तर या देशाचा कणा असलेला शेतकरी रडवताय. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी हा कणा मोडेल त्या दिवशी ही व्यवस्था सावरण्यासाठी तुम्ही कितीही पगार वाढवून घेतले तरी उपयोग होणार नाही. आज प्रकाश गलधर यांच्यावरही हीच वेळ आली आहे. उद्या ती तुमच्यावर, माझ्यावर येऊ शकते. कारण जर शेतकरीच उरला नाही तर तुमच्या सोन्याच्या ताटात काय वाढणार? प्लास्टिकचा कांदा. आता वेळ आली आहे ठोस निर्णयाची. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. निर्यात धोरण हे नेत्यांच्या सोयीचं नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचं असावं. आणि सर्वात महत्वाचं, आपण ग्राहकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की 40 रुपये किलो कांदा आपल्याला महाग वाटतो, पण 500 रुपयांचा पिझ्झा ऑर्डर करताना आपण 1 मिनिटात ऑर्डर करतो. ही उणे 1 रुपयाची पावती या व्यवस्थेचं दिवाळखोरपण आहे. हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचलाच पाहिजे. कमेंट्स मध्ये लिहा जस्टिस फॉर फार्मर्स. लक्षात ठेवा, सत्तेच्या खुर्चीचा रस्ता याच मातीतून जातो. जर ही माती नाराज झाली तर सत्तेचे बुरुज ढासळायला वेळ लागणार नाही. मी तुमची रजा घेते, पण या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्की शोधा. शेतकरी जगला तरच देश जगेल. जय जवान, जय किसान. धन्यवाद.